आज टेक ऑफ मध्ये आपण वेगवेगळे पर्याय करिअरचे कसे निवडायचे याबद्दल बोलतोय आणि सर मला तुम्हाला विचारायचं आहे. हिने आता सांगितलं पूनमनी की दहशतवादी हल्ला झाल्याबरोबर मला कमांडो व्हायचंय असं वाटतं आणि हा अगदी नॉर्मल म्हणजे मुलांचं हे नेहमी असतं ते जे काय समोर घडतंय ते बघतात. सध्या ही खूप पायलट होण्याची एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये जाण्याची एक प्रचंड क्रेज आहे. हे सगळे ऑप्शन निवडताना रिअलिस्टिक कसं व्हायचं? एकतर ज्या कोर्सचं आपण एक ब्रोशर घेऊन येतो किंवा माहितीपत्रक घेऊन येतो त्याला सरकारची मान्यता आहे की नाही त्या संस्थेला आणि त्या संस्थेकडे व्यवस्थित साधन सामुग्री आहे की नाही हे पाहणं अत्यंत महत्वाचं असतं. कुणीतरी एअरक्राफ्ट मेंटेनन्सचा कोर्स कुठल्या तरी गावात आहे असं सांगायला लागलं आणि त्या ठिकाणी जाऊन त्या विद्यार्थ्याला समजतं की ते ब्रोशरच त्यांच्याकडे प्रिंट झालेलं नाहीये किंवा त्या ठिकाणी AICTEचं अप्रुव्हल ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन ही भारत सरकारची नामांकन देणारी संस्था आहे, त्याचा अप्रुव्हल नाहीये. विचारायला विद्यार्थी गेले की म्हणाले नाही आम्ही अप्लाय करून ठेवला. दरवर्षी 10-10, 12-12 संस्था डिस्क्वालिफाय होतात आणि यात पालकांचे पैसे निष्कारण वाया जातात. तेव्हा असं कुठलं तरी अशा प्रकारचं काहीतरी जेव्हा शोधून काढतो. आता स्कुबा डायव्हिंग म्हणून एक मध्ये एक कोर्स आले विद्यार्थी लगेच ताबडतोब शोधायला. म्हणजे स्कुबा डायव्हिंग कोण शिकवणार आणि कुठे शिकवणार आहेत, कुठल्या गावात शिकवणार आहेत? कांदिवलीला शिकवणार आहेत म्हणाले. कांदिवलीला स्कुबा डायव्हिंगची सोय आहे का खरोखर? चौकशी केल्यानंतर समजलं की त्या प्रकारचं काही नव्हतं त्या ठिकाणी. तर असं होता कामा नाहीये म्हणून ते ब्रोशर त्या हातात पडेल ते घेऊन करिअर काउन्सिलरला पहिल्यांदा भेटा. ही संस्था काय आहे आणि विशेषतः तुम्ही जर जवळजवळ या आजच्या सगळ्या यांचे खर्च 4 लाख 5 लाख 6 लाख अशा पद्धतीच्या फिया त्याच्यामध्ये घेतात. अशा वेळेला तेवढी वस्तू घेताना जेवढा आपण रिसर्च करतो तेवढा तरी रिसर्च त्यांनी कोर्सला जाण्यासाठी अजून काय केलं पाहिजे? कारण हे दरवेळेला असं होतं की मुलांना काय व्हावंसं वाटतं, विशेषतः एकुलती एक वगैरे असतील तर त्यांचे लाड पण पुरवले जातात. आई वडिलांनी त्यांना या काळामध्ये कसं साथ द्यावी त्यांचे ऑप्शन्स निवडताना? मी असं म्हणेन की मुंबईतल्या मुलांना न्यूजपेपर आहेत, वर्तमानपत्र आहेत, पुस्तकात त्यामध्ये सगळी डिटेल माहिती असते की किती वर्षाचा कोर्स आहे, काय काय लागतं, तुमच्याकडे क्षमता कोणत्या आवश्यक आहेत, किती कालावधी तुम्ही तो कोर्स करू शकता. आणि मी अक्षरशः असं सांगेन रिअलिस्टिक जर आपण मुद्द्यावर आहोत तर मी प्रत्येक मुलांचा 10वी-12वीची मुलं असतात 10वीच्या मुलांना स्पेशली की आर्ट्स कॉमर्स सायन्स निवडताना अगदी आपल्या कोणी मित्रमैत्रिणी शिकत असेल तर त्यांच्याकडून ती पुस्तकं आणा, आधी बघा तुम्हाला वाचून कळतंय का, आवड निर्माण होते आहे तर एका स्ट्रीमला जाऊ शकता. मुंबईमध्ये संस्था अवेलेबल आहेत पण गावच्या ठिकाणी मुलांना थोडं कन्फ्युजन होतं तर अशा वेळेला पुस्तकं आणा किंवा दुसरं कोणी कोर्स करत असेल त्याच्याकडे जा, त्याला अप्रोच करा, त्यांना विचारा की कसं असतं, वेळ कसा असतो, कालावधी किती लागतो, खरंच मला जमणार आहे का, किती अभ्यास करावा लागतो, एवढी माझ्यामध्ये क्षमता आहे का. आता CA सारखे विषय असतात किंवा लॉ असतात त्याला अमांतर वाचन लागतं किंवा गणिताचं खूप प्रॅक्टिस लागते किंवा आता बऱ्याचशा गावच्या मुलांचा पगडा असतो की MPSC UPSC व्हायचं आहे मग ह्याला खूप अभ्यास लागतो. 2 वर्ष 1 वर्ष सतत सगळं सोडून मुलांना अभ्यास करावा लागतो. वयाची अट काय असते किंवा शिक्षण किती पात्रता असते हे सगळं आपल्या न्यूजपेपरमध्ये कळण्यात येतं. तर त्याची बेसिक माहिती कळली पाहिजे, म्हणजे आपण ज्या परिस्थितीत आहोत त्याबद्दल कळलं पाहिजे. आपल्या सोबत हिरामण आहेत सांगलीहून, त्यांना प्रश्न विचारायचे, आपण त्यांचा प्रश्न घेऊया. हिरामण प्रश्न विचारू शकता? हॅलो, हा बोला. माझा मुलगा 12वी सायन्सला आहे, परीक्षा दिली आता त्याने सीईटी फॉर्म आता सध्या भरलेत तर त्यांनी पुढे समजा सीईटी मध्ये मार्क नाही पडले तर त्यांनी कोणतं कॅरियर निवडावं असं? चांगला प्रश्न. सीईटीचे फॉर्म्स भरलेत, फक्त सीईटी इंजिनिअरिंगची आहे का मेडिकलची आहे तुम्ही सांगितलं नाही हिरामण? थोडस दोन्ही पण येते, सीईटी मेडिकल आणि इंजिनिअरिंग दोन्ही भरलेली आहेत. बरं, थँक्स. मी विचार दोन्ही सीईटी जर भरल्या असतील आणि दोन्ही सीईटीचा जर आत्ता त्याचा अभ्यास चालू असेल म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी दोन्ही चांगलं असेल तर मी असं म्हणेन की त्याला दोन्ही परीक्षा देऊ दे. ओके. आणि जेव्हा सिलेक्शनची वेळ येईल तेव्हा मेडिकल की इंजिनिअरिंग ते द्वंद्व चर्चा करून थोडंसं काउन्सिलरला बरोबर घेऊन सोडवा. कारण अशाच प्रकारचा एक किस्से मी गेल्या 40 वर्षामध्ये बरेच सोडवलेत. हॉस्पिटलचं ॲटमॉस्फिअर आवडतं की नाही, की यंत्राशी काम करायला आवडतं, हे अत्यंत मूलभूत अशी रिक्वायरमेंट. परंतु सीईटी नाहीच चांगला स्कोर मिळाला तर मग 12वी नंतर काय करायचं? सीईटी जर अजिबात जमलीच नाही आणि रँक लागलीच नाही तर 2च ऑप्शन शिल्लक राहतात. एखादी पेड सीट घेणं म्हणजे प्रचंड प्रमाणावरती डोनेशन देणं 8 लाख 10 लाख ते अजिबात द्यायचा प्रयत्न करू नका. आपल्या मुलातलं मेरिट आपल्याला सापडलं नसेल तर, नाहीतर मग दुसरा त्याला उपाय असा की BSc पर्यंत जायचं, बायोटेक्नॉलॉजीची साईड घ्यायची, त्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग करायचं, म्हणजे मेडिकलशी कनेक्टेड असलेल्या कुठल्या तरी फील्डमध्ये तो त्याची अभिरुची तिकडे आहे म्हणून तो तिकडे जायचा प्रयत्न करू शकतो. आपल्यासोबत विजय आहेत पुण्याहून, त्यांचा प्रश्न काय ते बघत. विजय, प्रश्न विचारू शकता?
हा मला प्रश्न विचारायचा आहे हं, की मी इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये मला करिअर करायचं आहे. हं. हा तर त्यात मला काय स्कोप आहे? विजय, तुमची बेसिक डिग्री कोणती आहे? माझी बीकॉम आहे. बीकॉम आहे. बरं, आपण विचारू. एक्सपोर्ट इम्पोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये एक तर पहिलं एक लक्षात असं घ्या की इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी कुठली डिग्री आहे हे फारसं महत्वाचं नसतं. इम्पोर्ट एक्सपोर्टचं प्रोसिजर माहिती असणं आणि परदेशातले अनेक कॉन्टॅक्ट आपल्या इथे असणं ही अत्यंत महत्वाची गरज असते. ते एकदा पहिल्यांदा ते काय तुम्हाला एक्सपोर्ट करायचं हे कळलं. आता आपला भारत देश हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट कंट्री म्हणून पुढे आलेला आहे. बरोबर. त्यामुळे काय तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे, टेक्सटाईल करायचं आहे का डायमंड्स करायचे आहेत की सॉफ्टवेअर करायचं आहे हे पहिलं ठरवा. त्याच्यानंतर कुठल्या तरी एक्सपोर्ट हाऊसमध्ये जाऊन 1, 2 किंवा 3 वर्षाची अप्रेंटिसशिप करा. कारण ते करणं ते जे कमी पगारावरचं काम आहे ते खरं तुम्ही करायला केलं हवं. पाहिजे. कारण त्याच्यामध्ये प्रोसिजरल जे समजून घेणं असतं ना ते लोक काही वेळेला करायला तयार होतात. त्याच्यानंतर मग स्वतःला लॉन्च करा. स्वतः लॉन्च करा. आणि म्हणजे क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट्स वगैरे असतात, त्यांच्या परीक्षा असतात, हो, हो. त्या सुद्धा या एक्सपोर्टच्या साठी बरोबर देता घेता येतील. येतील. आपल्या सोबत अखिल आहेत, आपण बघूयात असणार आहे त्यांचा प्रश्न काय ते बघूया. पण त्या प्रश्नाकडे वळण्याआधी या मला आधीच्या एका रिअलिस्टिक आपण त्या मुद्द्याकडे येत होतं आणि त्याच्यावरती तुम्हाला विचारायचंय, भयंकर फिया असलेले हे जे परदेशातले कोर्सेस आहेत ती कुठे आहेत? ते लंडनमध्ये कुठे ते कॉलेज आहे हे पण इथे बसून कळत नाही, किंवा ऑस्ट्रेलियामधल्या कुठल्या ह्याच्यात जायचंय, पण फिया मात्र 25-25, 30-30 लाख आहेत. अशा वेळेला आईवडिलांनी आपल्या मुलांशी संवाद कसा साधायचा? मुलं तर अगदी हटून बसतात मला त्याच कोर्सला जायचंय म्हणून. माझं तर या अशा आईवडिलांना आणि मुलांना अगदी नम्र सांगणं असं आहे की परदेशात जाऊन कुठलं तरी शिक्षण घेणं म्हणजेच फार मोठं शहाणपण आहे हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. आता सगळ्या डिग्र्या, डिप्लोमा, सगळी टेक्नॉलॉजी आपल्या भारतात उपलब्ध आहे. जगातल्या कितीतरी डेव्हलपिंग कंट्रीजमधली मुलं आपल्या देशात येऊन शिकायला लागलेली आहेत. हॉटेल मॅनेजमेंट करायला ऑस्ट्रेलियाला जाण्याची काही गरज नाहीये. 4 पट 5 पट फी भरून आणि एवढं सगळं कर्जाचा डोंगर त्या आईवडिलांनी फेडायचा कसा नंतर? त्यापेक्षा भारतात करून नंतर मग एखाद्या अशा चेनमध्ये काम करा ज्या चेनमधून तुम्हाला ऑस्ट्रेलियात, न्यूझीलंडमध्ये कुठेतरी जाऊन काम करता येईल. कारण भारतातली बरीच हॉटेल त्या ठिकाणी आता गेलेली आहेत. त्यातलं एक्सपोजर तुम्हाला तिकडे मिळू शकेल. म्हणजे कष्टांना खरं तर पर्याय शोधू नका. पुन्हा नवीन जी येणारी करिअर्स आहेत त्याबद्दल मला बोलायचं. आता एका ब्रेकची वेळ झाली आहे, पण परत आल्यावरती तुम्ही इतक्या मुलांना जे काउन्सिलिंग करता, नवनवीन कोणती क्षेत्र आहेत त्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात. तुम्ही बघत राहा फक्त IBN लोकमत.